नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात उम्मीद मराठी, जिथे शब्द नाही तर आयुष्य बोलतं. नमस्कार. कधी विचार केलाय का की जर आपलं मन पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आलं तर आपण काय काय साध्य करू शकू? आजच्या या विश्लेषणात आपण मनावर नियंत्रण मिळवण्याची कला शिकणार आहोत. हीच ती गुरुकिल्ली आहे जी आपली खरी शक्ती आपल्याला दाखवून देईल. आपल्याला नेहमी वाटतं की आपली लढाई बाहेरच्या जगाशी आहे, पण खरं तर आयुष्यातली सगळ्यात मोठी लढाई ही आपल्याच मनाशी असते. सकाळी उठायचं आळस, काही नवीन शिकायची इच्छा नसणं, छोट्या गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा कामात लक्षच न लागणं, ह्या सगळ्या संघर्षांचं मूळ कुठे आहे? आपल्या मनातच. आणि म्हणूनच दिवस संपताना अनेकांना वाटतं की आज आपण स्वतःकडूनच हरलो. आपलं मन आहे ना, ते अगदी एका माकडासारखं आहे. एका क्षणात भूतकाळातल्या चुकांवरून उडी मारतं, तर दुसऱ्या क्षणी भविष्याच्या चिंतेत जाऊन बसतं. आपण कामाला बसतो, पण मन मात्र कुठल्या तरी जुन्या आठवणीत किंवा उद्या काय होईल या भीतीत हरवून जातं. शरीर इथे असतं, पण मन कुठे भटकत असतं हे आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि म्हणूनच गौतम बुद्धांनी म्हटलंय, मनच सर्व काही आहे. आपण जसा विचार करतो तसेच बनतो. याचा अर्थ खूप खोल आहे. म्हणजे बघा, जर आपण सतत स्वतःला सांगत राहिलो की मी कमजोर आहे, तर हळूहळू आपलं मन तेच खरं मानू लागतं. हीच आहे मनाची ताकद आणि त्याचा खेळ. तर मग प्रश्न हा आहे की या मनाला योग्य वळण लावायचं कसं? सगळ्यात पहिली आणि सगळ्यात शक्तिशाली पद्धत आहे सकारात्मक आत्मसंवाद, म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. आपण दिवसभरात सगळ्यात जास्त कोणाशी बोलतो? तर स्वतःशी. आणि हाच संवाद आपलं भविष्य ठरवतो. मानसशास्त्रानुसार आपले जवळपास 95% निर्णय आपलं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड घेतं. याचा अर्थ आपण स्वतःला ज्या गोष्टी वारंवार सांगतो, मग त्यात चांगल्या असोत किंवा वाईट, त्या थेट आपल्या मनात खोलवर रुजतात आणि आपली ओळख बनून जातात. तर मग हा संवाद आपण बदलू कसा शकतो? खूप सोपं आहे. हे माझ्याने होणार नाही असं म्हणण्याऐवजी स्वतःला सांगा, हे आव्हान आहे आणि मी हे शिकायला तयार आहे. मी नेहमीच चुका करतो याऐवजी म्हणा, चूक ही शिकण्याची एक संधी आहे. हा छोटासा बदल आपल्या मनाला नकारात्मकतेच्या ओझ्यातून बाहेर काढतो. चला, आता आपण पुढच्या 2 महत्त्वाच्या साधनांबद्दल बोलूया, जी आपल्या भटकणाऱ्या मनाला एक दिशा देतात. ती साधनं म्हणजे ध्येय आणि वेळ. जेव्हा आपण एखादं स्पष्ट ध्येय ठरवतो ना, तेव्हा आपल्या मेंदूतली एक सिस्टम ॲक्टिव्हेट होते, जिला रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टम म्हणतात. हे एक प्रकारचं फिल्टर आहे, जे आपलं लक्ष फक्त आणि फक्त ध्येयाशी संबंधित गोष्टींकडेच वेधतं. उदाहरणार्थ, तुम्ही ठरवलं की तुम्हाला लेखक बनायचंय, तर अचानक तुम्हाला सगळीकडे पुस्तकं आणि लेखनाच्या संधी दिसू लागतील. पण फक्त एक मोठं ध्येय ठरवून चालत नाही, त्याला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे दीर्घकालीन, मध्यकालीन आणि लघुकालीन. यामुळे होतं काय की प्रत्येक टप्पा पूर्ण झाल्यावर आपल्याला समाधान मिळतं आणि मनाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळत राहते. एक स्पष्ट ध्येय एखाद्या चुंबकासारखं काम करतं, जे मनाला आपल्याकडे खेचून घेतं. आणि एकदा का मनाला कळलं की त्याला कुठे जायचंय, मग ते इकडे तिकडे भटकत नाही. विचलित करणाऱ्या गोष्टींना ते आपोआपच नाकारतं. ध्येयासोबतच वेळेचं व्यवस्थापनही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये किती छान सांगितलंय, कालो ही परमबलम, म्हणजे वेळ हीच सगळ्यात मोठी शक्ती आहे. खरं तर ज्याने वेळेवर प्रभुत्व मिळवलं, त्याने मनावर प्रभुत्व मिळवलं असं समजा. आणि हे फक्त तत्वज्ञान नाहीये. एका संशोधनानुसार असं सिद्ध झालंय की कामांचं योग्य नियोजन केल्याने आपलं आत्मनियंत्रण तब्बल 35% वाढू शकतं. यामुळे चिंता कमी होते आणि मन आपोआप शांत राहतं. आता वळूया शेवटच्या 2 पद्धतींकडे, ज्या आपल्या मन आणि शरीराचं संतुलन साधतात. त्या म्हणजे ध्यान आणि व्यायाम. हे एक साधं पण खूप प्रभावी समीकरण आहे. शरीर आणि मन हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. निरोगी शरीर मनाला स्थिरता देतं आणि शांत मन शरीराला निरोगी ठेवतं. नियमित ध्यानाने विचारांमध्ये एक प्रकारची स्पष्टता येते. विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केलंय की ध्यानामुळे मेंदूतील भीतीचं केंद्र, ज्याला अमिगडाला म्हणतात, ते लहान होतं. म्हणजेच आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ध्यान हे एक शक्तिशाली साधन आहे. गौतम बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे ध्यान हाच एकमेव मार्ग आहे, ज्याने आपण आपल्या आतली आग विझवू शकतो. ही आग म्हणजे आपला राग, आपली चिंता आणि आपली अशांतता.
ध्यान आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकवतं. ध्यानाप्रमाणेच व्यायामाचेही जबरदस्त मानसिक फायदे आहेत. शारीरिक व्यायामाच्या वेळी आपला मेंदू एंडोफिन नावाचं रसायन सोडतो, ज्यांना फील गुड हॉर्मोन्स असंही म्हणतात. हे हॉर्मोन्स आपला ताण कमी करतात आणि आपला मूड एकदम सुधारतात. व्यायामाची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे तो आपल्याला वर्तमानात आणतो. धावताना किंवा योगा करताना आपलं लक्ष पूर्णपणे शरीरावर केंद्रित होतं. यामुळे मन भूतकाळात किंवा भविष्यात न भटकता इथे आणि आत्ता या क्षणात स्थिर होतं. तर ह्या सगळ्या पद्धतींमधून आपण काय शिकलो? मनावर विजय मिळवणं हे काही अंतिम ध्येय नाहीये, तर तो एक सतत चालणारा सराव आहे, एक रोजची प्रॅक्टिस आहे. चला या 5 मुख्य पद्धतींवर पुन्हा एकदा नजर टाकूया. सकारात्मक आत्मसंवाद, स्पष्ट ध्येय, वेळेचं व्यवस्थापन, नियमित ध्यान आणि शारीरिक व्यायाम. हे 5 स्तंभ मिळून आपल्या मनाला शिस्त लावतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, मनावर नियंत्रण मिळवणं हे काही एका दिवसाचं काम नाही. हा एक प्रवास आहे आणि या प्रवासात सातत्य ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मनावर मिळवलेला विजय हाच जीवनातील सर्वात मोठा विजय आहे. कारण जेव्हा आपलं मन आपल्या ताब्यात असतं, तेव्हा बाहेरची परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी आतून एक वेगळीच शांतता आणि शक्ती जाणवते. तर मग या आत्मविकासाच्या प्रवासातलं आपलं पुढचं पाऊल काय असेल? या 5 पद्धतींपैकी अशी कोणती एक पद्धत आहे जी आजपासूनच सुरू करता येईल? यावर नक्की विचार करा.